नमस्कार शेतकरी मित्रांनो, अभिनव मशिनरीजच्या अभिनव ॲग्री मशिनरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला ॲग्रीमेट या कंपनीचा बॅक रोटर पॉवर विडर या संदर्भात माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। बघू शकता तुम्ही, हा अतिशय मजबूत दणकट हेवी पॉवरफुल असा पॉवर विडर आहे। तुमच्या शेतामध्ये जर ऊस असेल, हळद असेल, आला असेल, स्ट्रॉबेरी असेल, यापैकी कोणत्याही भरीची कोणतीही पिकं असतील किंवा बेडवर कोणतीही पिकं असतील तर त्या पिकांच्या भरीसाठी आणि बेडसाठी हे मशीन अतिशय उपयुक्त आहे। ठीक, आता मशीन संदर्भात थोडी आपण माहिती घेऊ। हे मशीन येतं 10 HP मध्ये, 10.5 HP ॲक्च्युअल मध्ये पॉवर देतं हे मशीन। ह्याला रिकॉइल स्टार्टर पण आहे, रस्सी ओढून तुम्ही मशीन चालू करू शकता। त्याचबरोबर इथे एक बॅटरी पण दिलेली आहे, बॅटरीचा वापर करून सुद्धा तुम्ही मशीन चावीवर इझिली स्टार्ट करू शकता। हेवी ड्युटी, हेवी क्वालिटी असा एअर फिल्टर दिलेला आहे, मोठा एअर फिल्टर आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त हवा इंजिनमध्ये जाऊन जास्तीत जास्त आपल्याला इंजिन इफिशियन्सी किंवा आपण त्याला म्हणू शकतो की ॲव्हरेज चांगलं भेटावं यासाठी मोठा एअर फिल्टर दिलेला आहे। हे तुमचा दिसतोय तो हा सायलेन्सर आहे। ठीक आहे, रुंद असा पत्रा दिलेला आहे, 5-12चे मोठे हेवी ड्युटी टायर दिलेले आहेत। त्यानंतर मागच्या साईडला तुम्ही बघाल तर रोटर, बॅक रोटर म्हणजे पाठीमागच्या साईडला रोटर साठी जागा दिलेली आहे। हा आता लावलेला आहे तो ऊसाच्या भरीचा रोटर आहे, 6 ब्लेडचा रोटर येतो हा। ऊसाच्या भरीला एकदम 4-4.5 फुटापर्यंत भर म्हणलं तरी आपण या मशीनद्वारे टाकू शकतो। इथं माग चाक दिलेलं आहे, एक खाली चाक आणि हे त्याची ऍडजस्टमेंट आहे, 2 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, त्याच्यानुसार चाक आपण वर खाली करू शकतो, जेणेकरून हा जो रोटर आहे या रोटरची खोली आपल्याला लावण्यासाठी या इथल्या रॉडची आणि या 2 ऍडजस्टमेंटची मदत होऊ शकते। ठीक आहे, इथं चावी दिसते बघा, या चावी हे मशीन चालू करण्यासाठी या चावीचा उपयोग केला जाऊ शकतो। ही पुढं ज्याला वायर गेलेल्या आहेत त्या पुढे बॅटरीला जोडलेल्या असतात आणि बॅटरीमधून ते आपल्याला स्टार्ट करू शकतो आपण। इथं सेफ्टी क्लच सिस्टीम दिसते। सेफ्टी क्लच सिस्टीम याचा अर्थ आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेला आहे की सेफ्टी क्लच याचा अर्थ क्लच दाबल्याशिवाय मशीन पुढे सुद्धा जात नाही किंवा मागे सुद्धा येत नाही। त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे जे काय प्रमाण असतं ते जवळजवळ 0% ॲक्सिडेंट आहे याच्यामध्ये, 0% ॲक्सिडेंट, अजिबात तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही। पाठीमागे येत असताना जरी तुमच्या हातातून मशीन सुटलं तरी त्याचबरोबर हा क्लच सुद्धा सुटणार आहे, क्लच सुटला की मशीन थांबणार आहे। ठीक आहे, हे जे दिलेले आहेत, इकडे एक दिलेले आणि इकडे एक केबल दिलेले आहेत बघा, केबल आणि हँडल त्याचे, तर हे टर्निंगसाठी आहेत, इझी टर्निंग, म्हणजे जर हे दाबलं तर तुमचं मशीन इझिली कोणत्याही एका साईडला तुम्ही वळवू शकता, तर त्याच्यासाठी हा हँडल दिलेला आहे। ठीक आहे, इथं दिसतोय तो रिव्हर्सचा गिअर आहे, मशीन रिव्हर्स घेण्यासाठी या गिअरचा तुम्ही वापर करू शकता। इथं ॲक्सिलेटर दिसतोय, मशीनची पॉवर कमी जास्त करण्यासाठी हा ॲक्सिलेटरचा यूज आपण करू शकतो। इथं गिअर दिसत आहेत, 1-0 सेकंड म्हणजे पहिला गिअर, न्यूट्रल आणि दुसरा गिअर। ठीक आहे, इथं रोटरचे गिअर आहेत बघा, -1 0 1 -1 0 1 म्हणजे रिव्हर्सचा गिअर, न्यूट्रल आणि प्लसचा गिअर म्हणजे फॉरवर्डचा गिअर रोटरचा। हा एक इथं लेवर दिसतोय, तो रोटर ऑन ऑफ साठी आहे, रोटर तुम्ही चालू किंवा बंद या लेवरद्वारे करू शकता। त्याच्यानंतर इथं ॲडजस्टमेंट आहे, माती किती लांब फेकायची, किती कमी फेकायची, त्याच्यानुसार इथं आणि इथं तुम्ही ॲडजस्टमेंट करून माती किती लांब फेकायची, जवळ फेकायची त्याची ॲडजस्टमेंट करू शकता। हा जो हँडल दिसतोय, ह्या हँडलद्वारे तुम्हाला हाईटनुसार हँडलची ॲडजस्टमेंट करता येते। हा हँडल तुम्ही फिरवून लूज करायचा, लूज केल्यानंतर हँडल वर किंवा खाली करून तुमच्या हाईटनुसार ह्याची सेटिंग करू शकता। त्याच्यानंतर इथे एक हँडल दिसतोय, हा हँडल फिरवून लूज करायचा आणि हँडल जर तुम्हाला त्या साईडला न्यायचं असेल पलीकडच्या साईडला तर तिकडं नेऊन रिव्हर्समध्ये सुद्धा तुम्ही मशीन चालवू शकता किंवा या साईडला उभं राहून असं रिव्हर्समध्ये सुद्धा चालवू शकता। दोन्ही पद्धतीची सिस्टीम या मशीनला दिलेली आहे, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं। त्यानंतर इथं एक लेवर दिसतोय बघा हँडल, तर इथं L आणि H म्हणजे लो आणि हाय या पद्धतीने इथं लिहिलेलं आहे। जर तुम्ही शेतामध्ये काम करत असाल तर त्यावेळेस मशीन लो मध्ये चालवायचंय आणि ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर मशीन चालवणार आहे किंवा शेतात जाताना तुम्ही मागे सीट वगैरे लावून जाणार असाल तर त्यावेळेस हायवर ठेवायचं, जेणेकरून मशीनला स्पीड जास्त भेटतं आणि लो मध्ये मशीनच्या चाकांना स्पीड कमी राहतं आणि रोटरच्या स्पीडमध्ये मात्र काही फरक पडत नाही, त्याच्यामुळं स्लो स्पीडमध्ये चांगलं काम करू शकतं मशीन। टाकी दिलेली आहे बघा, इथं 3.5-4 लिटरची टाकी आहे, 800 ते 850 मिली एवढं डिझेल लागतं एका तासाला, म्हणजे तुम्ही जवळजवळ 4 ते 5 तास काम करू शकता, एवढ्या कॅपॅसिटीची ही टाकी आहे। मशीन बघा, टायर बघा, मागं जी ही चाकं दिलेली आहेत
इथं ही सुद्धा लोखंडी दिलेली आहेत. बऱ्याच मशीनला आपण बघतो की ती चाकं प्लास्टिक मध्ये दिलेली असतात, ती लवकर खराब होतात. लोखंडी टायर दिल्यामुळे लाईफ टाईम ते चांगलं राहतं, लवकर खराब होण्याचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे मशीन तर आता आपण बघितलं, तर या मशीन सोबत अटॅचमेंट कोणत्या कोणत्या येतात, काय काय येतात ते आपण बघूया. चला बघा शेतकरी मित्रांनो, एवढ्या अटॅचमेंट आपण या मशीन सोबत एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देत आहोत. हे जे व्हील्स आहेत हे हळदीच्या भरीसाठी लागतात. हळद असेल, आला असेल, स्ट्रॉबेरी असेल, तर यामध्ये या पिकांमध्ये कसं छोट्या सऱ्या केलेल्या असतात आणि त्याच्यामधून मशीन चालवायचं असतं. मग त्यावेळेस आपल्याला जी रुंदी आहे, टायर 2 चाकांमधलं अंतर आहे, ते आपल्याला कमी करावं लागतं. ही चाकं वापरून आपण त्या चाकांमधलं अंतर 9 ते 10 इंचापर्यंत इतकं कमी करू शकतो. त्याच्यामुळे आपलं त्या जो पाट पडलेला आहे त्या पाटामधून मशीन चालवायला कोणतीच अडचण येत नाही. त्यानंतर हे हळद, आलं, स्ट्रॉबेरी या सांठीचे रोटर आहेत, भरीचे रोटर आहेत. हे सुद्धा आपण तुम्हाला त्या मशीन सोबतच देणार आहोत. हा जो मोठा रोटर दिसतोय, हा जो मोठा रोटर आहे, 32 ब्लेडचा रोटर आहे, हा आपल्याला चाकाच्या जागेवर जोडण्यासाठी दिलेला आहे. म्हणजे चाकं काढायची त्या मशीनची, तिथं दाखवा. ही जी चाकं आहेत, ही मशीनची चाकं काढायची आणि त्याच्या जागेवर हा रोटर लावायचा. ठीक आहे. ह्या रोटरमुळे काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला हेवी रोटर मारायचा रानामध्ये खोल घालवायचा आहे, तर त्यावेळेस हा रोटर त्यावेळेस कामाला येऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक अटॅचमेंट दिलेली आहे मागं. तर ही 24 ब्लेडची एक अटॅचमेंट आहे. छोटे रोटर आहेत, छोटा रोटर आहे तो. तुम्हाला जिथं आपण इथं दिसतंय ना ऊसाचा रोटर लावलेला आहे मशीनला, त्या ठिकाणी हा रोटर लावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ऊस फोडणी असेल, बांगलणी असेल किंवा गवत काढायचं असेल एक्स्ट्रा झालेलं कुठलं मुळापासून, तर त्यामध्ये हे हा रोटर आहे तो कामाला येणार आहे तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की मशीनची पॉवर काय आहे, मशीन कामं कोणती कोणती करतं, मशीन सोबत अवजारं कोणती कोणती भेटतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर जर कुणाला या मशीनसाठी खरेदी करायची असेल किंवा या मशीन संदर्भात अजून कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल, तर आपल्या आता स्क्रीनवर जो काय नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आपला मोबाईल नंबर आहे 8888 57 54 58. हा वाई शाखेचा नंबर आहे आणि अभिनव मशिनरी शिरवळ या शाखेचा नंबर आहे 98 90 20 95 17. तर स्क्रीनवर जो काही नंबर येतोय तो आपण दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर ती मिळवू शकता. आपल्या अभिनव मशिनरीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.